नमस्कार मंडळी, मी माया उरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. तर आज वार आहे शनिवार. मी आज ब्लॉगला उशिरा सुरुवात केलेली आहे. आज स्वयंपाक जास्त करणार नाही आहे, त्यामुळे मी आज एक्स्ट्राचे काम करणार आहे. तर दिवाळीनंतर मी डबे वगैरे घासलेच नाही, त्यामुळे डबे खूप घाण झाले होते. तर आज ते स्वच्छ करायचं. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता भांडी घासण्यासाठी सर्व डबे मी इथे रिकामे केलेले आहेत. त्यामधला जो काही किराणा माल आहे तो काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व डबे वरती घेऊन घासून घेते. तर आता डबे घासताना मला असा प्रश्न पडलेला की मी तर एकतर सुरुवात केली होती 7:30ला. आता संध्याकाळच्या 7:30ला तुम्ही म्हणाल एवढ्या रात्री कोण भांडी घासतं का? तर आज मला स्वयंपाकसुद्धा कमीच करायचा होता, म्हणजे फक्त डाळ खिचडी करायची होती आणि स्वयंपाक सकाळच्या चपात्या वगैरे बाकी होत्या. आता घरामध्ये आम्ही तिघंच, म्हणजे वेदांचं तर पूर्णपणे त्याचं जिमचं जे जेवण आहे ते वेगळं असतं आणि फक्त माझं, महेश आणि केतकी आमचे तिघांचाच स्वयंपाक असतो. मग त्यामध्ये महेश आणि केतकीला जर का चपातीचा हवी असेल तर मी त्यांच्यासाठी चपाती एक्स्ट्रा करून ठेवते आणि मला रात्री फक्त भात आवडतो. चपाती खायचा मला खूप कंटाळा येतो. मी एखाद्या वेळेस भाकरी खाल्ली तर खाते, मात्र चपाती अजिबात खात नाही. तर त्यामुळे माझं रात्रीचं काम जास्त जास्त नसतं. माझी काय एखादी रेसिपी असेल तर तीच शूट करायची असेल तर तीच असते. त्यामुळे मी इथे रिलॅक्स होते की आता आपल्याला फक्त डाळ खिचडीच करायची. त्यामुळे मी इथे म्हटलं की पटकन आपली भांडी होतील, कारण भांडी एकदा रिकामी मला करून दिली ना, किंवा भांडी रिकामी असतील ना, तर मी पटपट घासू शकते. कारण आपली भांडी काही खूप अशी तेलकट चोपट नसतात. कारण आपण मंथली अशी बऱ्यापैकी 1-2 महिन्यांनी भांडी घासत असतो, त्यामुळे भांडी एवढी अस्वच्छ होत नाही. परंतु यावेळेस मला थोडासा डिले झाला. दिवाळी झाल्यानंतर एखाद्या आठवड्यानंतर मी लगेच भांडी घासायला पाहिजे होती, परंतु आपल्या डोक्यामध्ये सतत काही ना काही आळस किंवा वेगवेगळे विचार असतात. त्यामुळे आपण आपलं एखादं जे काही काम असतं ते पुढे आपण ढकलत जातो. मला असंच म्हणायचं की आपण जितक्या लवकर आपण काम करू तितकं लवकर होतं, परंतु शरीर आणि मन आपलं हे असतं ना, की कधीकधी शरीर आपला साथ देत नाही किंवा कधीकधी आपलं मन, शरीर साथ देतं पण कधीकधी आपलं मन आपलं साथ देत नाही. अशा पद्धतीची माझी द्विधा परिस्थिती झाली होती आणि त्यामुळे माझी भांडी घासायला मला एवढे दिवस लागले. तर आत्ता माझ्या मनात जेव्हा, म्हणजे माझ्या मनात एखादी गोष्ट असेल तर ती मी पटकन करते. मला आज करायचं आहे तर मी ते करते. कारण आपला जर का एखादा करण्याचा उद्देश किंवा ध्येय आपला जर का पक्का ठरला तर आपण ते पटकन करतो. पण हे जर का आपण कोणत्याच गोष्टीचा निर्णय घेत नाही किंवा एखादी गोष्ट आपण ठरवतच नाही, ठरवलं नाही तर आपण ती गोष्ट होत नाही, असं माझं म्हणणं आहे. तर त्यामुळे आज मी ठरवलं होतं की काही करून आज भांडी घासायची. किती वेळ झाला तरी चालेल, रात्र झाली तरी चालेल, पण भांडी घासून मोकळं व्हायचं आहे. कारण ती भांडीवरची धूळ बघून मला खूप कंटाळा आलेला. नुसते धूळ पुसून घेत होती पण ते बरोबर वाटत नव्हतं मला. त्यामुळे आज मी सगळी भांडी घासून घेत होती आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटत असतं की हे काम किती अवघड आहे. परंतु मला असं वाटतं की कोणतं काम अवघड नाही आहे. जेव्हा आपल्या मनात त्या गोष्टीबद्दल एक ध्यास तयार होतो की मला हे करायचं आहे, किंवा किती घर अस्वच्छ आहे, तर पटकन आपल्या हातामध्ये झाडू आपण घेतो किंवा लादी पुसायची असेल तर लगेच आपण लादी पुसायला पाणी घेतो, पोछा घेतो आणि पुसून टाकतो. ती गोष्ट करायला किती वेळ लागतो अक्षरशः, म्हणजे डोक्यात विचारायला किती कृती करून झाल्यानंतर आपल्याला अरे बापरे किती सोपं आहे, आपण किती वेळ लावतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण कुठेतरी अडकून बसलेलो असतो, त्यामुळे ती गोष्ट लवकर होत नाही, असं माझं म्हणणं आहे. तर माझं पण असंच झालं होतं की आज घासीन, उद्या घासीन, पण माझ्यामधला जो आळस होता तो आळस मला सारखा रोखत होता की बस आज नको उद्या घासू, असं करत 15-20 दिवस झाले आणि आज माझ्या मनाने पक्कच केलं की मी दुपारी आज विश्रांती घेतलेली आहे. तर आता मला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण मी आता ही भांडी घासणार आणि त्यामुळे मी आज ही भांडी घासायला घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं की आपल्या मनामध्ये जेव्हा माझं तर असंच म्हणणं आहे की आपल्या मनामध्ये जर का आपण एखाद्या गोष्टीचा पक्का केलं तर आपण ती गोष्ट करूनच सोडतो. करतोच असं माझं म्हणणं आहे. आता काही लोक असं म्हणतात की
भांडी काय घासायची, घरची कामं काय करायची, घरची स्वच्छता काय करायची, याच्यासाठी आपण बाई लावू शकतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की घरचं काम म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा आपल्या घरातली स्वच्छता केल्याने आपलं मन प्रसन्न होतं किंवा आपल्याला एक एनर्जी येते. कारण काय तर आपण ती गोष्ट आपल्या हाताने केलेली असते. आपण हाताने कोणतीही गोष्ट करतो तेव्हा आपल्यालाच असं वाटतं की बापरे मी हे केलं, बापरे हे माझ्यामुळे झालं. म्हणजे आपणच आपल्याला ॲप्रिशिएट करतो की मी हे करू शकते. म्हणजे आत्मविश्वास तयार होण्यासाठी या गोष्टी कारणीभूत होतात. कारण ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या ज्या काही गोष्टी असतात तो फक्त आपल्याला असं वाटत असतं की मी ही जगातली एकटी स्त्री आहे की मी भांडी घासते, मी काय करते, बाहेर आपल्या घरातली लोकं सगळी बाहेर गेली आणि मी एकटीच काय घरातली भांडी घासते किंवा मी एकटीच काय घरातलं काम करते, हे असं आपल्याला वाटत असतं. पण तसं नाही आहे. हे काम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला खूप खूप बरं वाटतं. आणि कोणतेही काम जेव्हा तुम्ही करायच्या अगोदर आपल्याला त्या गोष्टीचा खूप आळस असतो किंवा खूप काही मोठं काम करतो आहे असं वाटत असतं. परंतु आपण ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो किंवा जे समाधान मिळते ते जगात कशातही नाही. जे आपल्या स्वतःच्या हाताने कोणतीही गोष्ट करण्याचा जो आनंद आहे तो कशात नाही, म्हणजे कशातही नाही. दुसरे आपल्यासाठी कोणतरी करतं त्याचा आपल्याला आनंद होतो, परंतु दुसऱ्यापेक्षाही आपण जेव्हा आपलं काम किंवा दुसऱ्याचं काम करून त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहतो त्याचा इतकं दुसरं कुठलं सुख नाही. तर चला आता भांडी घासता घासता मी तुमच्याशी छान अशा गप्पा मारल्या. मलासुद्धा मस्त फ्रेश वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला पण नक्की फ्रेश वाटलं असेल, बरं वाटलं असेल. तर आता मी पटपट ही भांडी घासून वाळायला ठेवणार आहे. जितक्या लवकर ही वाळायला ठेवेन तितक्या लवकर ही वाळून निघतील. आता कसं मी थोडी थोडी भांडी घासते, ओट्यावरती ठेवते आणि लगेच ती मी पंख्याखाली वाळायला ठेवते, म्हणजे पटकन होतं आणि ओट्यावरती जास्त पसारासुद्धा होत नाही. आता इथे सगळी भांडी माझी घासून झालेली आहेत. आता फक्त प्लास्टिकची काही भांडी आहेत ती मात्र मी उद्या घासीन. आता आज इतकंच मी करते. आणि आता घड्याळात 8 वाजलेले आहेत. 7:30ला मी भांडी घासायला घेतलेली. अर्धा तासात माझी सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि वाळतसुद्धा ठेवलेली आहेत. आता पंखा लावायचा आहे आणि आता मी खिचडी करून घेते आणि खिचडी झाल्यानंतर जिमला जायचं आहे मला. तर आज जरा थोडंसं लेट होणार आहे मला जिमला जायला. तर चला पटपट मी आता खिचडी करून घेते. तर आता मुगाची खिचडी फोडणी घालायला घेतलेली आहे मी. आता कुकरमध्ये झटपट अशी मी मुगाची खिचडी करून घेते. तर इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकत्र. त्यानंतर इथे लसूण आणि हिरव्या मिरच्या, मी इथे हिरव्या मिरच्या जास्त घेतल्यात कारण मला थोडीशी तिखट आवडते. त्यानंतर जिरं, मोहरी, हळद आणि हिंग घेतलेलं आहे आणि इथे तूप घेतलेलं आहे. तर आता सुरुवातीला आपण तूप घालायचं आहे. साधारण 2 ते 3 चमचे तूप घालायचे. तूप गरम झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जिरं आणि मोहरी घालायचं आहे. आता जिरं मोहरी छान तडतडलेलं आहे. हिंग घालूया. त्यानंतर आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. छान लालसर होईपर्यंत लसूण आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हळद घालते. हळद जरा जास्त घालायची, मी ते अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि आता यामध्येच आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालायचे. हे परतून घ्यायचे. आता पाणी घालूया. पाणी आपल्याला खिचडीमध्ये तिप्पट घालायचे, म्हणजे जास्त घालायचे, कारण थोडीशी सरबरीत हवी असते आम्हाला. तर आम्हाला मुगाची खिचडी जरा थोडीशी जास्त पातळ हवी असते. तर इथे मी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता इथे मी कुकर लावून घेतलेला आहे. एकच शिट्टी करून घेणार आहे. आणि इथे आपले जे डबे होते तिथे मला हे सगळं स्वच्छ करायचं आहे, पुसून घ्यायचं आहे.
तर आत्ताच मी जिमवरून आलेले आहे आणि घड्याळात 9:30 वाजलेले आहेत. आणि मगाशी मी खिचडी करून गेली होती, तर तुम्हाला दाखवते ती कशी झाली ते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम अशी कुकर मी बंद करूनच ठेवला होता आणि मस्त अशी सरबरीत अशी खिचडी झालेली आहे. ही खिचडी तुम्ही लोणचं आणि पापडसोबत खाली ना खूप छान टेस्टी लागते. तर चला आता मी ह्याला झाकून ठेवते. तर आज जेवायला मला थोडा लेट झालेला आहे, तर चला आधी मी जेवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर आता मी पापड भाजून घेतलेले आहेत आणि महेशसुद्धा आलेले आहेत, त्यांना चहा वगैरे दिलेला आहे, फ्रेशसुद्धा झालेले आहेत. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि महेश येत आहे. तर आता मी वाढून घेते. आता इथे जेवण वाढून घेतलेलं आहे, पापड, त्याबरोबर दुपारी मी कढी बनवलेली, तर कढीसुद्धा घेतलेली आहे आणि आता लोणचं घेणार आहे. तर आता आम्ही जेवून घेतो. शुभ सकाळ. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि काल आपण जी भांडी घासली होती ती भांडी आता मी स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. तर बघा इथे सगळी भांडी मी पुसून घेतलेली आहेत. आता सामान भरायचं आहे यामध्ये आणि आता मी हे ठेवून देणार आहे. तर आता सगळं आवरून घेते. तर इथे आता मी डब्यांमध्ये सामान भरलेलं आहे आणि आता हे डबे लावून घेतलेले आहेत. तर आता तुम्ही इथे बघू शकता किती छान स्वच्छ वाटतंय आणि एकदम प्रसन्न वाटायला लागलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.